हॅलो गाईज, वेलकम टू दीपराज की जान्हवी व्लॉग. तर आज आहे वीकेंड आणि मुंबईमध्ये खूप दिवसापासून पाऊस पडत होता, त्यामुळे आम्ही बाहेर जाऊ नव्हतो शकत. आम्ही ऍक्च्युली प्लॅन केलेला माथेरानला जायचा. आम्ही जे व्हिडिओज बघितले, पाऊस थांबल्यानंतर लोकांची गर्दी माथेरानला खूप जास्ती गर्दी आहे, त्यामुळे आम्ही विचार केला की वीकेंडला न जाता आपण एक वीकडेज मध्ये जाऊ. सो आता आम्ही जातोय एक मनीस कॅफे म्हणून साऊथ इंडियन रेस्टॉरंट, खूप भारी रेस्टॉरंट आहे. तुम्ही पण ट्राय करायचे. ठाण्यात राहतात किंवा त्यांचे ब्रांचेस पूर्ण मुंबईत आहे. ऍक्च्युली आम्ही एकदा मुलुंडला गेलेलो काही कामाने आणि आम्ही असंच आम्हाला भूक लागलेली म्हणून आम्ही तिथे ट्राय केलं. आम्हाला खूप जास्ती आवडलं, सो आम्ही परत एकदा जातोय तिकडे. तर आता तुम्ही पण आमच्या सोबत या खायला आणि एन्जॉय करा. रेडी मी 12 वाजता झाली आहे. दीपराज नेहमी माझ्या नावाने ओरडत असता आणि यांनी आता किती वाजवलेत? दीड 2 वाजता आम्ही जातोय. आम्ही ठरवलेलं की 11-12 वाजताच निघायचं, पण दीपराजने सगळं प्लॅन इकडे तिकडे गेलाय. सो गाईज, गणपतीची सुरुवात झालेली आहे. खूप सारे इकडे लागलेत दुकानं गणपतीसाठी. एक्सप्लोअर तर करू शकतो कारण आमच्या घराजवळच बरेच आहेत. आम्ही इकडे आधी बघू, नंतर आपण सिलेक्ट करू शकतो, बुकिंग नंतर करू शकतो. थीम पण ह्या वेळेला डिसाईड करायची गणपतीसाठी, कशी थीम, काय करायचं, त्यानुसार मग आम्ही गणपती सिलेक्ट करू. बट आपला मखर सेम असणार आहे. आम्ही त्याला अजून वेगळ्या प्रकारे डिझाईन करणार. सो फायनली आम्ही आलो आहे मनीस कॅफेला. मला ह्या ब्रांचचं ट्राय करायचं आहे. नाही तर प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे शेफ्स असतात तर त्यांचं टेस्ट चेंज होते. होते. गाईज, तुम्ही गर्दी बघू शकता इकडे किती गर्दी आहे. आम्ही पण ऑर्डर दिलेली आहे. आता ऑर्डर आली की बघू काय काय ऑर्डर केलं आहे दीपराजने. पोळी, इडली आणि पोळी वडा आणि काय पिझ्झा डोसा. सो गाईज, आता आम्ही मागवले पोळी वडा आणि नंतर पिझ्झा डोसा. चलो चालू करते. आय होप खूप चांगलं असेल. काय करतो? शेक डिश पिझ्झा डोसा. ऑनेस्टली सांग कसा आहे? ॲव्हरेज आहे. फिल्टर कॉफी. सो गाईज, आमचं खाऊन पिऊन झालंय. आम्ही जो पिझ्झा डोसा मागवला होता तो आम्हाला थोडा ॲव्हरेज खूप ॲव्हरेज होतं, म्हणजे सगळंच ॲव्हरेज होतं. आम्ही दादरला आहे ना एकदा पिझ्झा डोसा खाल्लाय. तो डोसा खूप मोठा आणि क्रिस्पी होता आणि फुल म्हणजे पिझ्झा सारखा फिलिंग येत होता त्याला. याआधी आम्ही ज्या ब्रांचला खाल्लेलं आहे ती ब्रांच आम्हाला थोडी बेटर वाटली. सो गाईज, आता मी आलोय भुट्टा घ्यायला घरी. आता पार्सल घेऊन जाणार आहे. आता मी घरी जाऊन खाणार आहे भुट्टा आणि मस्त भुट्ट्यासोबत चहा. ओरडू नको ना असं. ओरडते का हे कोण ओरडतंय? अरे तुम्ही? एवढं काय ओरडतंय? तुम्ही वाट पण नाही बघितली माझी, खायला चालू करून दिलं तिने. भूक लागते. गाईज, सबस्क्राईब टू दीपराज की जान्हवी. गाईज, काल जान्हवी मस्त बाहेरचं वगैरे खात होतो आम्ही, डोसा वगैरे, आणि आज बघा आजारी पडली जान्हवी. आणि आता जान्हवी बनवते फिकी खिचडी, म्हणजे ज्यात काहीच मिरची वगैरे नाही, चटणी नाही, काहीच नाही, मसाला नाही. कल से अभी बेटर लग रहा है नाही, और ज़्यादा लग रहा है. घरी आलो आणि जान्हवी आजारी पडली. अरे मसाले तर टाकते तू तर बोलली बिना मसाल्याचं आहे. फक्त जिरा, राई आणि हळद. आमच्याकडे म्हणतात याला फिकी खिचडी. फक्त एवढंच, मसाला जास्त, काही चटणी नाही, काही नाही. काल आम्ही खूप मसालेदार जेवण केलं आणि आता बघा एकदम सिम्पल. चेस. काहीच जान्हवीला जात नाही आहे. ती बोलते की मला एवढं जात नाही. तर मी तिला काय बोललो, तुला घास बनवून देतो. पण लहान होतो तेव्हा घास बनवून द्यायचो. ते तुला बनवून द्यायचं. मम्मी पप्पांचा, माझा, तुझा, हा मम्मीचा, एक माझ्या. समजलं ना? आता यात एक्स्ट्रा घास पण वाढतील, सासूचा, सासऱ्यांचा, ननंदचा. बनव, मग जाईल तुला. हे खा, हे पूर्ण खा, गोळ्या यायच्यात तुला. तर काहीच आता संध्याकाळचे वाजले 7. आता बनवतो चहा, म्हणजे जान्हवी बनवते आजारी असून. पण आजारी असून तिने जान्हवीने ऑफिस पण केलं आहे. सगळेच आता जान्हवी घेते भाजीपाला. मला गाडीतून उतरता नाही, कारण की पार्किंग नाही करू शकत मी रस्त्यात. आणि काहीच आमचे ब्लॉग लेट का येतात आहे, कारण की जान्हवी फ्री नाही आहे. मला घरी बसून ब्लॉग तुम्हाला दाखवायचे नाहीत. मला काहीतरी बाहेर एक्सप्लोर करायचं आहे, बाहेर फिरायचं आम्हाला. तेच मला ब्लॉग तुम्हाला दाखवायचे, बट आम्हाला तसा चान्स मिळत नाही आहे. आम्ही गोवाचा प्लॅन बनवला, आम्ही बऱ्याच गोष्टी प्लॅन बनवला, आमचे सगळे प्लॅन कॅन्सल झालेले आहेत. जान्हवी अजून पण आजारी आहे. तुम्ही बघू शकता तिची हालत, तिचा चेहरा आता खूप उतरलेला आहे आधीपेक्षा. आणि खूप सेवा चालू आहे नवऱ्याकडून, ते पण सांगा जरा. सकाळी मला एक टोमणा मारला गेला आहे, तुझी मस्त मजा आहे, तू काहीच, म्हणजे तिचं असं म्हणलं होतं की मी तिच्याकडे लक्ष देत नाही आहे. बट तिच्याकडे मी 2 वेळेस उठून आलो रात्री, बरं वाटते का, बरं वाटते का. तिला ते नाही दिसलं, बट टोमणे मारणे चालू असतं आमच्याकडे. चहा, पाणी, बिस्किट, मेडिसिन्स सगळं आपण करून देतो सेवा. तू चेअर घेऊन बस. आमचं स्टार्टिंगला असं झालेलं, जेव्हा मी नवीन नवीन लग्न करून आलो, मी आजारी पडायचो, मग ही पडायची.
ही पडली की लगेच मला इन्फेक्शन ते होत राहायचं. तर आता थोडं आम्ही डिस्टन्स घेतोय एकमेकांपासून. गाईज आम्ही लॉकअप सिरीज बघतो आणि ही टेन्शन घेते. हिच्या डोक्यात तेच चालतं. म्हणजे लॉकअप म्हणजे बिग बॉस सारखंच येतात, भांडणी वगैरे होतात आणि ही बघते आणि तेच विचार करत बसते आणि मग माझ्यासोबत भांडण करते. भांडण नाही करत पण तो विचार चालू असतो. तारक मेहता वगैरे बघ, थोडे फनी मूवीज बघ, काहीतरी बघ. झोपलेली तू सकाळपासून, आता झोपू नको. झोपत तू गोळ्या घेतल्या? चल. असं वाटतंय मी कधी बरी होईल. तुम्ही सकाळपासून माझी एवढी सेवा करताय, मग तुमच्यावरती मला थोडी दया आली. खिचडी बनवतोय जे मी बनवणार होतो, बट जान्हवीने चालू करून दिलं बनवायला. कुठे आता बरं आहे तुला? थांब, नाही. थोडं कमी झालं आहे. ही आम्ही आता बनवतोय खानदेशी खिचडी. गाईज खिचडी झाली आहे रेडी आणि आजारी मुलगी पण जेवते, थोडं थोडं जेवते. The next day. गाईज आणि मी पण आजारी पडायला लागलोय या मॅडममुळे. यांचा आजार मला लागतोय. आता माझा घसा खराब व्हायला चालू झालेला आहे. म्हणजे मला पण खोकला येईल, सर्दी होईल, सगळं मला होणार आहे. हिला जे झालं ते मला होणार आहे. आणि आता बनवतोय याला काय म्हणतात, नागलीची पेस्ट. नागलीची पेस्ट बनवतोय. म्हणजे आमचा थोडा घसा शेकला जाईल आणि माझं जो मला खोकला यायला स्टार्ट होणार आहे तो त्याच्याने थोडं थांबेल, असं जान्हवीचं म्हणणं आहे. तर गाईज हे आहे नागलीचं पेस्ट जे आता आम्ही घेतोय, कारण गळ्याला थोडा आराम भेटायला पाहिजे म्हणून. आणि दीपराजला पण दिलंय मी, त्यांना पण स्टार्ट होत आहे सिम्पटम्स म्हणून. सो गाईज फायनली मी रिकवर होते. पण आता तुम्ही बघू शकता दीपराजने माझी जागा पकडली आहे. दीपराजने काळजी घ्यायला पाहिजे म्हणून मी दीपराजला आत्ताच सांगते गरम पाणी गार्गल करायला स्टार्ट करा. करतोय. यू शुड आता मला टेक केअर ऑफ युअर सेल्फ. माझी बॉडी पेन होते, थोडं घसात दुखतंय, थंडी वाजते, म्हणून मी घेतली गोधडी. मला आता गरम होत आहे, मला घाम येतोय खूप आणि आता सगळं उलट दीपराज सोबत होत आहे. काल जाणूला थंडी वाजत होती आणि मला गरम होत होतं. आमच्या दोघांमध्ये भांडण झालं होतं की अरे फॅन कमी जास्त तर आता फॅनच बंद आहे. रात्रीचे वाजलेत 2 तुम्ही बघू शकता आणि मी चाललोय माझ्यासाठी पॅरासिटामॉल घ्यायला, कारण की खूप ताप आला आहे मला. तरी मला हिंमत करून जावं लागतं आहे, नाहीतर रात्रभर त्रास होईल. पाऊस चालू आहे खूप. मला पावसापासून पण थोडं लांब राहावं लागेल म्हणून मी छत्री पण आणलेली. बट मेडिकल 24 आहे ओपन. मुंबईत म्हणजे सगळेच ओपन राहतं. तो मला सर्दी पण आहे आणि थंडी पण वाजते म्हणून मी जॅकेट वगैरे घालून आलो आहे. अरे बापरे. माझं पॅरासिटामॉल घेऊन झालं आहे, तर सांभाळून चालू वाटतं. काय स्लिप होतं मला. पाय ओले नाही करायचे आहेत. पाय ओले झाले तर जास्त आजार होईल मला. असं वाटतं की मी ओलं होतो आहे. ओके ओके. लाईट गेली, असं काहीतरी ब्लिंक झालं आणि लाईट गेली. मला वाटत होतं की लाईट नको जायला. अरे काम करते की नाही. अच्छा लाईट पूर्णच बंद झालं, म्हणजे जनरेटर पण बंद झालं आमचं. अरे यार आली बाबा. उघड फाटली यार माझी. मला लिफ्ट बंद झाल्याची भीती नाही, पण जी जोरात खाली जाते ना त्याची भीती. अरे हो बाबा लवकर. लिफ्ट सेफ आहे, असं काही एवढं इश्यू नाही त्याचा. आमच्या बिल्डिंगचं मेंटेनन्स वगैरे खूप छान करतात आणि लाईट गेली की लगेच जनरेटर वगैरे ऑन होतो आणि ऑटोमॅटिक सर्व प्रोसेस होते. यायचं ना सोबत. अडकलेलो मी बरोबर ब्लॉग शूट करताना अडकलो. हां गाडी आत टाकली असेल तेव्हाच झालं. मी बोलतो आणि ब्लॉग शूट करतो की आमची सोसायटीचं पार्किंग खूप भारी आहे, असं असतं, टेन्शन नाही आहे, पावसात मी ओला नाही होते. लाईट गेली. चला गाईस आता मी घेतो पॅरासिटामॉल. मी उद्या डॉक्टरकडे जाणार आहे, बट आता रात्रीसाठी थोडं काळजीपूर्वक खाऊन झोपतो. गाईस माझ्या डोळ्यात पाणी येऊ शकतात. जस्ट गोळी घेतली. मला गोळी घ्यायला खूप त्रास होतो, बट मी इंजेक्शन घेऊ शकतो, बट गोळी नाही घेऊ शकत. सो जान्हवी इकडे झोपते, मी तिकडे बेडमध्ये झोपतो. आणि आता वाजलेत रात्रीचे 2:30 आणि ही बघा चिवडा खाते. म्हणजे मला पण भूक लागली आहे, बट मी आता गोळी खाऊन काहीच नाही करू शकत. जर मी खाल्लं तर उलटी. 2 वाजता आपण बाय बाय करतो लोकांना. सो गाईज भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. पुढचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे. मला कितीही आजारी असो मला तिथं जावंच लागणार आहे. ते तुम्हाला समजेलच पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत वेट करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.